माझ्या घरी चाललो होतो परत एका कार्यक्रमावरून आणि मी असं खूप सहज सरांना सांगून टाकलं, तुम्हाला माहित नाही, मी तुम्हाला सांगितलं नाहीये पण असं असं झालंय. तर काही काळ गाडीत शांतता होती. सर काहीच बोलले नाहीत. कारण ॲक्चुअली ना त्यांना खूप भरून आलेलं. त्यांना खूप वाईट वाटत होतं. पण शेवटी पुरुष, वडील हे मुलीसमोर पटकन असं एक्सप्रेस होत नाहीत. सो त्यामुळे ते पण तेव्हा झाले नव्हते एक्सप्रेस. त्याच्यानंतर त्यांनी मला घरी सोडलं. ते घरी आले होते माझ्या. मला सोडलं त्यांनी, छान माझ्याशी बोलले वगैरे. नंतर फोन केला होता मला. आणि मग ते माझ्याशी इतकं बोलले, की आणि मग म्हणाले, की "जुया तू मला बोलली नाहीस एवढे दिवस, एवढी वर्ष असं असं घडत होतं सगळं." पण त्यानंतर त्यांच्याशी माझं शेअर करण्याचा अजून एक कम्फर्ट झोन वाढला. त्यांचाही माझ्या बाबतीतला वाढला. छोट्या-छोट्या कार्यक्रमांना ते न्यायला लागले, की जेणेकरून माझं माइंड डायव्हर्ट होईल. तेव्हा माझं कुठलं काम पण सुरू नव्हतं. त्यामुळे मग वेगळ्या इव्हेंट्सला बोलवणं, कुठल्या कार्यक्रमांना, मला काहीतरी वाचायलाच सांगणं, एखादं पुस्तकच देणं, अशा खूप गोष्टी करून त्यांनी माझं माइंड डायव्हर्ट करण्याचं खूप काम केलं, की जेणेकरून निगेटिव्ह थॉट्स माझ्या डोक्यात कुठून येणार नाहीत. उचलला फोन, डायल केला सरांना. हा जो कम्फर्ट झोन आला ना, तो त्यानंतर आला, की मी कधीही त्यांना फोन करून त्रास देऊ शकते हक्काने किंवा शेअर करू शकते, की "सर आत्ता माझ्याशी बोला." जसं मी त्यांना सांगितलं आज ते त्यांचं कॉलेज लेक्चर हो. संपवून आलेत. मी त्यांना सांगितलं होतं, "त्यांना सांगा मी मुलीच्या सेटवर चाललोय, मी लवकर निघतोय, आज लेक्चर नाही होणार." मी असंच सांगितलं प्राचार्यांना. माझ्याबरोबर आणखीन बरीच माणसं होती यामध्ये, पण सरांचं एक वेगळं स्थान आहे आणि मी सगळ्यांना नेहमी सांगते, माझ्या वडिलांना पण माहिती आहे, की मी त्यांच्याशी पण काही गोष्टी शेअर नाही करत, जेवढ्या सरांशी शेअर करते. त्यामुळे ही इज दॅट पर्सन फॉर मी. खरं आहे तिच्यात माझ्या मनात ते बॉन्डिंग आहे.